बिबट्या आल्याबाबत सोशल मीडियामध्ये बऱ्याचशा बातम्या आणि व्हिडिओज आले होते. बिबट हा जंगलात असेल असं नाही म्हणतायत, कारण तो उसाचं क्षेत्र वाढत चालल्यामुळे बिबट्याची जो हॅबिटॅट आहे तो चेंज होत चालला आहे. त्यानंतर त्याचे फीडिंग हॅबिट पण हळूहळू चेंज होत चाललेत. लोकांनी आता म्हणजे अफवा किंवा ह्या अशा गोष्टी आहेत ते पसरवू नये आणि अ, जर काय वाटलं तर 1926 या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करावा. नमस्कार स्मार्ट सोलापूरकर. मी आत्ता आहे सोलापूर वन विभागाच्या कार्यालयामध्ये. गेल्या काही दिवसापासून सोलापुरात बिबट्या सदृश्य प्राणी आल्याची चर्चा अफवा आहे. वेगवेगळ्या माध्यमांमधून बातम्या येत आहेत, व्हॉट्सअपवर व्हिडिओ येत आहेत. हे व्हिडिओ मात्र दुसऱ्या ठिकाणचे आहेत. वन विभागाने त्याची खात्री केलेली आहे. खरंच सोलापूरमध्ये बिबट्या सदृश्य किंवा बिबट्या आहे का, हे आता आपण वन विभागाचे प्रमुख उपवन संरक्षक धैर्यशील पाटील सर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, चर्चा आहे, अफवा आहे बिबट्याच्या अनुषंगानं, तर काय सांगाल? सुरुवातीला लोकांना मी हेच निवेदन करेल की लोकांनी अफवावरती विश्वास ठेवू नये आणि आपल्याकडं बिबट्या आल्याबाबत सोशल मीडियामध्ये बऱ्याचशा बातम्या आणि व्हिडिओज आले होते. आपण त्याची खातरजमा केली असता सदरचे व्हिडिओ हे आपल्या क्षेत्रातले नसल्याचे क्लिअर झालेलं आहे आम्हाला. परंतु लोकांनी जे बिबट असेल तर काय काळजी घ्यावी याबाबत लोकांना आपण सूचना पण केलेल्या आहेत. तसेच हॅलो फॉरेस्ट हा 24/7 हेल्पलाईन नंबर आहे 1926. तर त्याच्यावरती लोकांनी त्यांना काही वाटलं याबाबत शंका असेल तर ते आम्हाला कळवावं. कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नये यावर. बिबट्या किंवा बिबट्या सदृश्य प्राणी आपल्या परिसरात आहे अशी चाहूल लागली तर नेमकं काय करायला पाहिजे? सुरुवातीला मी एक स्पष्ट करू इच्छितो की बिबट, तरस आणि आपले कुत्रे ह्याच्या ठस्यामध्ये थोडीशी साम्यता आढळते, परंतु हे तिन्ही प्राणी वेगळे आहेत. त्यामुळं आपण जरी इंटरनेटवरती माहिती घेतली की ह्याच्यात काय फरक आहे ठशामध्ये, तर ते तुम्हाला देखील समजून जाईल आणि त्यावरून आपण ठरवू शकता की इथं बिबट आहे किंवा तरस आहे. परंतु जर आपल्याला असं काही निदर्शनास आलं की बिबट आहे वगैरे, तर सर्वात प्रथम आपण वन विभागाला 1926वरती कळवा, हॅलो फॉरेस्टवरती, किंवा आमचे वनकर्मचारी किंवा स्थानिक प्रशासन यांना संपर्क साधावा. आणि याबाबत जी काळजी घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये बिबट असेल तर त्या क्षेत्रामध्ये लाईटची व्यवस्था करावी. रात्रीच्या वेळी उघड्यावर झोपू नये किंवा लहान मुलांना एकट्याला सोडू नये आणि कोणत्याही बाबतीमध्ये रिस्क घेऊन त्याला पकडणे किंवा असे काम न करता आपण वन विभागाला लगेच कळवावे. सर, अनेकदा तरस दिसलेला असतो आणि तो दिसतो बिबट्यासारखा, गोंधळून जातात लोक. तरस आपल्याकडे भरपूर आहे, तर काय सांगाल? कसं आहे, तरस हे प्राणी आहे तो स्कॅव्हेंजर आहे. म्हणजे आपण जे वेस्ट मटेरियल टाकतो किंवा ज्या ठिकाणी नॉनव्हेज मटेरियल वेस्ट असेल किंवा शेळ्या मेंढ्या असेल याच्यावरती पण तो हल्ला करू शकतो. बिबट हा प्राणी पण असाच आहे थोडाफार. म्हणजे आजकाल बिबट हा जंगलात असेल असं नाही म्हणतायत, कारण तो उसाचं क्षेत्र वाढत चालल्यामुळे बिबट्याची जो हॅबिटॅट आहे तो चेंज होत चालला आहे. त्यानंतर त्याचे फीडिंग हॅबिट पण हळूहळू चेंज होत चाललेत. तर आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी मोकाट कुत्रे असतात, तर ते पण त्याचं सोपं शिकार आहे आजकाल. त्यामुळं आपण स्वतःहून काळजी घ्यावी अशा क्षेत्रात की आपण कुठलेही वेस्ट मटेरियल असेल ते घराजवळ टाकू नये, त्याची योग्य ते विल्हेवाट लावावी. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपलं कुठलीही साशंकता असेल, तरस असेल किंवा बिबट असेल किंवा काही असेल, तर तुम्ही स्वतःहून 1926 या हॅलो फॉरेस्टला किंवा वन विभागाला संपर्क करावा आणि कोणतेही अफवा असतील ह्याच्यावर विश्वास ठेवू नये. सर, अनेकदा इतर जिल्ह्यातले किंवा इतर राज्यातले व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल करतात लोक, की सोलापुरात दिसला, या ठिकाणी दिसला. प्रत्यक्ष त्याची खात्री केली जात नाही, अफवा होते आणि एकमेकांना फॉरवर्ड केले जातात. तर कायद्यानं हा गुन्हा आहे का, की बाबा खात्री न करता अशा पद्धतीनं फॉरवर्ड करणे? नाही, मला असं वाटतं की गुन्हा आहे किंवा नाही ह्याच्या अगोदर जाण्याच्या अगोदर आपण एक भारताचे चांगले नागरिक आहे या नात्यानं आपल्याला ज्या गोष्टीची खात्री आहे आणि विश्वास आहे त्या गोष्टीविषयी, त्याच गोष्टीच्या विषयी आपण लोकांमध्ये चर्चा करावी किंवा लोकांपर्यंत किंवा आपल्या शेजाऱ्यांपर्यंत पोहोचवावा. एखादा व्हिडिओ आला, एखादी माहिती आली तर ती लोकांपर्यंत सोशल मीडियामधून व्हायरल करणे ही पहिलीच गोष्ट चुकीची आहे. नियमानुसार पण चुकीची असावी आणि ते चुकीचंच आहे, कृत्यही चुकीचं आहे. आणि आजकाल मोबाईलवरती जरी उदाहरण म्हणून सांगतो, गुगलवरती आपण टायगर 3D म्हणून टाकलं तर त्यामध्ये टायगर 3D टाकल्यानंतर आपल्याला मोबाईलवरती ते स्कॅन केलं आपल्या घरामध्ये, आपला मोबाईल लँडस्केपमध्ये त्या, तर तिथं तो टायगर दिसतो विथ रोअरिंग साऊंड.
असे एक आर्टिफिशियल व्हिडिओ पण घरी बसल्या बसल्या पण लोक तयार करतात आणि ते सोशल मीडियावरती व्हायरल होतात. तर आजकाल टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. म्हणजे मॉर्फिंग करून त्यात साऊंड्स ॲड केले जातात. म्हणजे पुढं बिबट चालत असतो आणि त्याला टायगरचं साऊंड दिलं जातं. असे पण व्हिडिओज तयार होतात आणि आर्टिफिशियली बरेचसे असे व्हिडिओ पण तयार करता येतात आता टेक्नॉलॉजीमुळं. तर लोकांनी व्हिडिओ बनवताना पण विचार केला पाहिजे की त्याच्यामुळे किती नुकसान होऊ शकतं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे व्हिडिओ पसरल्यामुळं लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण तयार होतं. तर तसं न करता लोकांनी एक चांगला सुजाण नागरिक म्हणून असे व्हिडिओ बनवू पण नाही आणि असे व्हिडिओ पसरवू पण नाही. आणि कुणाकडून जर असे व्हिडिओ आले तर त्याबाबत प्रशासनाला, वन विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल आपले, तर त्यांना आपण तत्काळ कळवावं की असे व्हिडिओ हे आलेले आहेत. म्हणजे जेणेकरून प्रशासनाकडून त्याची खात्री पटवली जाईल आणि योग्य ते कारवाई ती शासनाकडून होऊ शकते याच्याकडून. येस सर, आपल्याकडून आज एक प्रेस नोट रिलीज करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये ठामपणे म्हणण्यात आलं की बिबट्या किंवा बिबट्या सदृश्य प्राणी दिसत नाही आहे. तर गस्त या अनुषंगानं आपण काही त्या परिसरात पाहणी केलेली आहे का वन विभागाने? जशा आमच्याकडे काही व्हिडिओ आपल्याला चर्चा झाली तर व्हायरल होऊन आले होते. तर त्यानुसार त्या सदरच्या भागामध्ये आपण कॅमेरा ट्रॅप बऱ्याच ठिकाणी लावले होते आणि पेट्रोलिंग आपलं कंटिन्युअस होतं. बाकी पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, याच्याशी आपलं कोऑर्डिनेशन होतं आणि लोक जे आहेत, स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, तर त्यांनी खूप मदत केली याच्यामध्ये. सरपंच असतील सगळे, त्यांनीही खूप मदत केली. तर आपण आणि मीडिया महत्त्वाचा, कारण की पॉझिटिव्ह पत्रकारिता खूप महत्त्वाची आहे अशा केसमध्ये. तर सगळ्या मीडियाने खूप मदत केली. तर या बाबतीमध्ये लोकांकडे काही इनपुट्स किंवा इन्फॉर्मेशन असेल तर त्या आमच्याकडं आल्या आणि आम्ही आमच्या डेटा ॲनालिसिस जो रोज करायचो की लोकेशन काय असू शकते का, काही डायरेक्ट इव्हिडन्सेस मिळाले आहेत का, पगमार्क म्हणजे इनडायरेक्ट इव्हिडन्स काही मिळाले आहेत का, तर त्याचं ॲनालायसिस आम्ही मागच्या 15 दिवस करत होतो. तर ह्यातनं आम्हाला एक अंदाज येत होता की काय असू शकतं काय नाही. पण सध्याच्या जो मागचे 3-4 दिवसाचं जे रिपोर्टिंग आहे किंवा माहिती आहे तर त्यानुसार लोकांनी आता म्हणजे अफवा किंवा ह्या अशा गोष्टी आहेत ते पसरवू नये आणि जर काय वाटलं तर 1926 या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करावं. सोलापूर वन विभागाचे प्रमुख धैर्यशील पाटील सरांना आत्ता आपण विचारलेलं आहे. सोलापूर परिसरात बिबट्या किंवा बिबट्या सदृश्य प्राणी नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. असं तुम्हाला काही वाटलं दिसलं तर एकतर वन विभागाला कळवा आणि व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर तुम्हाला अशा पद्धतीची माहिती आली तर खात्री केल्याशिवाय ती फॉरवर्ड करू नका आणि इतरांना पाठवू नका. याच्यामुळे एकतर वातावरण बिघडू शकतं आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरू शकतं. तर याला तुम्ही कारणीभूत ठरू नका असं आवाहन आपण स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून करत आहोत. धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।